हॅलो, मी अभया कुलकर्णी. मी एक मोटिवेशनल स्पीकर आहे आणि लाईफ कोच आहे. माझा हा पॉझिटिव्हिटीचा प्रवास गेली 3 वर्ष चालू आहे आणि मला खूप पॉझिटिव्ह झाले मी याच्यामुळं. मी ॲक्च्युली खूप निगेटिव्ह व्यक्ती होते, पण मी खूप पॉझिटिव्ह झाले आणि मी खूप यशस्वी झाले जीवनामध्ये. मग मी थोडा विचार केला, की आपण एवढे सक्सेसफुल झालो आहोत, तर आपला अनुभव आणि आपण काय शिकलो ते इतरांना शिकवण्यासाठी मी माझे झूम मीटिंग्स पण सुरू केलेत आणि माझ्या त्या ग्रुपचं नाव आहे लिमिटलेस माइंडसेट आणि माझं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. त्याच्यावरती मी हे शेअर करायला सुरुवात केली आणि माझ्या झूम मीटिंगला पण प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. माझ्या झूम मीटिंगमध्ये जवळपास आज 20 ते 25 स्टुडंट माझ्याबरोबर प्रॅक्टिसेस करत आहेत. तर 24/7 आपल्याला हॅपी राहायचं असेल, आयुष्यामध्ये पुढं जायचं असेल, चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील आणि सक्सेसफुल लाईफ जगायचं असेल, तर काही गोष्टी करणं गरजेचं असतं. एक लक्षात घ्या, युनिवर्स आपल्यासाठीच असतो. युनिवर्स मग त्याला तुम्ही देव म्हणा, एखादा तुमचा लाडका देव असेल, शिवा असेल, गुरुदत्त असेल, साई असतील, साईबाबा असतील, कोणी असेल, त्यांना तुम्ही त्यांची मनापासून प्रार्थना करा, त्यांना युनिवर्स समजा. पण हा जो युनिवर्स आहे ना, ते आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी मदत करायला तयार असतो. आपण फक्त ब्लाइंड बिलीव्हर व्हायला हवं आणि त्याच्यासाठी आपण काही प्रॅक्टिसेस केले तर आपण अलाइनमेंटमध्ये जाऊ शकतो. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी युनिवर्स कधी देतो? युनिवर्स आणि आपली अलाइनमेंट झाल्यानंतर युनिवर्स आपल्याला ही सगळ्या गोष्टी द्यायला सुरुवात करतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काही प्रॅक्टिसेस करणं गरजेचं आहे. जसं की पहिलं प्रॅक्टिस असं आहे की NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. हे काय असतं तर शेती करताना शेतकरी पहिल्यांदा पूर्ण जमिनीची मशागत करतो. त्यातलं तण काढून टाकतो, गवत काढून टाकतो, सगळा कचरा काढून टाकतो आणि ती जमीन प्लेन करतो आणि मग त्याच्यामध्ये बियाणं पेरतात आणि नंतर एक उत्तम पीक घेतलं जातं शेतकऱ्यांकडून. भाताचं म्हणा, गव्हाचं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं शेतकरी करतो. तसंच आपल्या मनाचं आहे. आपल्या मनामध्ये आपण लहानपणापासून खूप गोष्टी दाबून ठेवलेल्या असतात आणि त्या वारंवार उफळून वर येत असतात आणि आपल्याला त्या आठवल्या की आपण जास्तीत जास्त निगेटिव्ह होतो, पॉझिटिव्ह होतच नाही. आपण त्याच गोष्टी आठवत राहतो. एक लक्षात घ्या, आपल्याला निगेटिव्ह गोष्टी फार लवकर आपण ॲक्सेप्ट करतो आणि आपल्याला निगेटिव्ह गोष्टीच आठवत राहतात, पॉझिटिव्ह गोष्टी आठवत नाहीत. मग ह्या निगेटिव्ह गोष्टी कुठल्या? तर आपल्या लहानपणी आपला कोणी अपमान केलेला असतो, आपल्याला कोणी वाईट म्हणलेलं असतं, आपल्याला टीचर्स आपल्याला कमी मार्क्स पडले तर म्हणत असतात की तू ढ आहेस, तुला ही जमणार नाही सब्जेक्ट. त्यावेळेला आपला अपमान झालेला असतो. एखादं काम कोणी सांगितलं आणि आपल्याला नाही जमलं तर ती व्यक्ती असं म्हणते की नाही बाबा, तुला काही जमत नाही, आम्ही काय तुला याच्यापुढे काम सांगणार नाही. मग आपल्याला अपमान झाल्यासारखं वाटतो. काही गोष्टी पालक आपल्याला चांगलं सांगत असतात, पण त्यावेळेला आपण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, आपण ते निगेटिव्ह घेतो. आणि ह्याच गोष्टी आपल्याला काही व्यक्ती आवडत नसतात, काही प्रसंग आपल्या आयुष्यात आलेले असतात, आपल्याला आवडत नसतात, काही गावं आपल्याला आवडत नसतात, काही सिच्युएशन्स आपल्या विरोधात असतात. या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, त्या गोष्टी आपल्याला निगेटिव्हिटीकडे नेतात. जेव्हा माणूस जन्माला येतो ना, छोटा असतो, त्यावेळेला तो एकदम प्लेन माइंडेड असतो. देवानं आपल्याला खूप प्लेन माइंडेडली पाठवलेलं असतं. त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये कसल्या म्हणजे आपल्याला माहीतच नसतं लहानपणी. पण जसं आपण मोठं होतो, आपण सोसायटीमध्ये जायला लागतो, सोसायटीमध्ये राहायला लागतो, तेव्हा लोक आपली पर्सनॅलिटी बनवतात. म्हणजे तुला हेच येत नाही, तू असंच करू नकोस, तू जास्त हसूच नको, तुला लोकांच्या अकॉर्डिंगली वागलं पाहिजे, लोक तुला नावं ठेवतील, लोक तुला काय म्हणतील. या सगळ्या सर्कमस्टन्सेसमुळं आपली पर्सनॅलिटी तशी बनत जाते, निगेटिव्ह बनत जाते. मग याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर एक गोष्ट करा. ज्या गोष्टी तुम्हाला खटकत आहेत, तुमचा अपमान अगदी लहानपणापासून सगळं एक बसून लिहून काढा की मला असं झालं, माझं असं झालं. आणि ज्या ज्या गोष्टीनं व्यक्तीला तुम्हाला माफ करायचं आहे ना, त्यांना माफी पण देऊन टाका त्याच्यातच. आणि एकदा करून चालत नाही. हे NLP टेक्निक तुम्हाला 6 ते 7 वेळा करावं लागेल. म्हणजे मनातल्या सगळे बॅगेजेस पहिले धुवून काढायचे. हे लिहून काढल्यानंतर ते बघायचं नाही, परत गॅलरीमध्ये जायचं आणि त्याला जाळून टाकायचं. ही पहिली प्रोसेस आहे. एकदा तुम्ही केलं, जाळून टाकलं, मनाला किती रिलीफ मिळतो ह्याचा अनुभव घ्या. कारण आपल्या मनामध्ये आपण साठवून ठेवलेलं असतं सगळं. ते आपल्या मनामध्ये फार वाईट गोष्टी असतात, त्या साठवून ठेवलेल्या असतात आणि त्या बाहेर पडत नसतात. हे लिहायला लागला ना तुम्ही की ह्या गोष्टी हळूहळू बाहेर पडतात. मग एकदा पेपर लिहिला,
दुसऱ्या दिवशी दुसरा पेपर लिहिला, पण आणखीन काही वाईट गोष्टी आपल्याला आठवतात की ज्या आपल्याला नको आहेत. अशा पद्धतीनं हे NLP टेक्निक तुम्ही महिन्यातून एक 7-8 वेळा तरी करा. ही पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर ह्याच्या NLPमध्ये पण 2 प्रकार आहेत. आणखीन एक NLP आहे, ती मी तुम्हाला उद्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगेन. 3 प्रकार आहेत. तिन्ही प्रकारे तुम्ही NLP करू शकता. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचंही प्रॅक्टिसेस मी तुम्हाला कसं करायचे ते सांगेन. ग्रॅटिट्यूड द्या म्हणजे थँक्स म्हणा. घरामध्ये छोटं बाळ असतं ना, त्याच्याकडे बघून आपण हॅपी होतो की नाही, त्याला रोज थँक्स म्हणा. जेवढे वेळा तुम्ही थँक्स म्हणाल, तुमच्या घरी एखादं पाळीव प्राणी असेल, डॉगी असेल किंवा कॅट असेल, त्याला थँक्स म्हणा. कारण त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला 2 मिनटं आपण रिलॅक्स होतो, आपण थोडंसं टेन्शन फ्री होतो. घरामधल्या सगळ्या वस्तूंना थँक्स म्हणा. तुमच्या होम ॲप्लायन्सेसना थँक्स म्हणा. तुमच्या घरातले मोठे लोक असतील जे तुम्हाला चांगले सल्ले देतात, त्यांना थँक्स म्हणा. तुमच्या बेडला थँक्स म्हणा, कारण आपण त्याच्यावर शांतपणे झोपू शकतो. तुमच्या कॉम्प्युटरला थँक्स म्हणा. तुमच्या मोबाईलला थँक्स म्हणा. बाथरूमला, बादलीला, गॅसला, सगळ्या गोष्टींना थँक्स म्हणा. घरामध्ये आणखीन काही गोष्टी असतात, सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या उपयोगाला पडतात. पेपरवाल्याला थँक्स म्हणा, भाजीवाल्याला, कारण ते सर्व्हिस देतात आपल्याला. जेवढे वेळेला तुम्ही थँक्स म्हणाल ना, ग्रॅटिट्यूड देणं म्हणतात, तेवढ्या वेळेला थँक्स म्हणण्याच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत जातील. आणि एक महत्त्वाचं जे मी सकाळी करते, उठल्या मी बॉडीला पूर्णपणे माझ्या थँक्स म्हणते. बॉडीचे जवळपास 22 ते 23 वाक्य होतात माझी, पण ती मी लिहून काढते. कसं? थँक्यू युनिवर्स फॉर माय हेल्दी बॉडी. Thank you universe for my healthy heart. Thank you universe for my healthy brain. Thank you universe for my healthy lungs. Thank you universe for my healthy liver. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक बॉडी पार्ट आपला जो आपल्याला आठवतो त्याच्याबद्दल थँक्स म्हणा. ज्या बॉडी पार्ट आठवत नाही त्यांना सांगा की थँक्यू युनिवर्स फॉर माय अननोन हेल्दी बॉडी पार्ट्स. बॉडीला रोज तुम्ही ग्रॅटिट्यूड द्या आणि मग फरक बघा. मेंटल स्ट्रेस असेल तोसुद्धा कमी होतो ह्याच्यामुळं. आज माझ्या ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन ॲफर्मेशन्स आणि ग्रॅटिट्यूड कसं राहायचं याच्याबद्दल सांगेन. थँक्यू सो मच. आजच्यासाठी एवढंच. माझ्या व्हिडिओजना फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे. थँक्यू.